काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही महामानवाचा उद्या आपले महापरिदिन आहे. या संदर्भात तुम्ही या ठिकाणी अनोखा हा उपक्रम केलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा अंधकार संपवण्यासाठी जो क्रांतीसूर्य ह्या देशात जन्मला होता, बाबासाहेब आंबेडकर नावाचा, त्याने 6 डिसेंबर 1956 रोजी शेवटचा श्वास उद्याच्या दिवशी घेतलेला. तर हजारो वर्षांच्या पिढीचा जो अंधकार ज्या महामानवाने संपवला, त्या महामानवाला असं अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यासाठी काहीतरी असं वेगळं कुठंतरी मला ही कल्पना सुचली. आणि तेजोमयतेचं एक प्रतीक असणाऱ्या मेणबत्तीवर बाबासाहेब आंबेडकर रेखाटावेत असं माझी मनाची संकल्पना झाली आणि मी ते रेखाटले. रेखाटत असताना म्हणजे जो त्यांचा त्याग होता, म्हणजे मेणबत्ती ज्याप्रमाणे प्रकाशमान होते, ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, त्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग होता. खूप 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 हालापेष्टा सहन केल्या. ते मुलं गेले, त्यांची पत्नी गेली, पण ते आपल्यासाठी कायमस्वरूपी उभे होते, न खचता उभे होते. आणि त्या टाईपचं कुठंतरी एक महामानवाला अभिवादन ते कुठंतरी एक आपलं देणं लागतं. म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि ह्या मेणबत्तीच्या रेखाटनावरून असं सांगण्याचा प्रयत्न होतो की मेणबत्ती ज्याप्रमाणे प्रकाशमान म्हणून दुसऱ्याला प्रकाश देते, तसं बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य होतं. आणि कुठेतरी नवीन काहीतरी करण्याची जिज्ञासा होती, म्हणून नवीन पद्धतीचं अभिवादन महामानवाला केलं. काय नाव आपलं? मी किरण केदारे, एम ए फर्स्ट इयर करतो. मी भोयगाव इथंच राहतो. नेमिनाथला, चांदवडला मी शिक्षणाला आहे. आणि एक सध्या तुम्ही याच्या अगोदर कुठे काही केलं काय, रांगोळी किंवा काही असं? काही प्रकार? रांगोळीमध्ये माझे खूप आर्ट्स असतं. म्हणजे गावामध्ये सप्ताह वगैरे असतो, त्यामध्ये विठ्ठल असेल, तसंच बाकीचे पण धार्मिक कार्यक्रम वगैरे असतील, तिथं वेगवेगळ्या ठिकाणी मी ड्रॉइंग वगैरे करतो. पण असं नाही की माझी कला एक जस्ट हॉबी, मी व्यवसाय करत नाही. म्हणजे माझं मूळ हेतू शिक्षणाचा आहे, पण हे कुठेतरी जस्ट हॉबी जोपासली पाहिजे म्हणून हे चाललंय कुठेतरी. ठीक आहे.